तरफ से जो आंदोलन किया जा रहा है, ये धरना आंदोलन के अंतर्गत एक मोर्चा निकाला जा रहा है। महाराष्ट्र की सरकार द्वारा जो युवाओं के साथ अन्याय किया गया, विधानसभा इलेक्शन के पहले जिस प्रकार से महाराष्ट्र की सरकार ने बहुत सारे वादे किए, महिलाओं को 2100 रुपये देने का वादा किया, युवाओं को रोजगार देने का वादा किया, इन सारे मुद्दों को लेकर कांग्रेस पक्ष आज रोड पे आया है। माननीय प्रदेश अध्यक्ष के आदेशानुसार गोंदिया जिला अध्यक्ष के नेतृत्व में यह मोर्चा आज एसडीओ कार्यालय में जाएगा और सारी मांगों को लेकर हमारा कांग्रेस पक्ष मांगनी करेगा। इसके लिए आज यह कार्यक्रम किया गया है और यहाँ पे जो लुबाड़लूक चल रही है महायुति सरकार की, इसको तत्काल बंद करना चाहिए और महाराष्ट्र सरकार ने हमारे युवाओं को और हमारी महिलाओं को न्याय देना चाहिए इसी मांग को लेकर। और दूसरी बात, सबसे बड़ी बात ये, जो स्मार्ट मीटर के नाम पे जो लुबाड़लूक हो रही है, स्मार्ट मीटर तत्काल प्रभाव से बंद करने के लिए मोर्चा निकाला जा रहा है। आणि भारतीय जनता पार्टीचे जे आज मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं निवडणुकीच्या मध्ये की शेतकऱ्यांना बोनस डीबीटी आम्ही 25,000 रुपये देऊ, परंतु त्यांनी 25,000ही दिले नाही। नंतर म्हणाले आम्ही 20,000 देऊ, तेही दिले नाही। आज मार्च महिना समाप्तीच्या लाईनला आलेला आहे, अजूनही शेतकऱ्यांना त्यांनी खरीपावर बोनस दिले नाही। तो एक विषय आहे। दुसरा विषय आहे की या जिल्ह्यामध्ये बेरोजगार तरुणांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे घेत आहेत, त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर मुलं जे काही आहेत ते पुण्याकडचे बाहेर जिल्ह्याच्या मुलांनाही कॉन्ट्रॅक्टवर घेत नाही आणि म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेस हा रद्द करण्यात यावा, ही एक आमची मागणी आहे। या ठिकाणी स्मार्ट मीटर लावून जो काही शेतकऱ्यांची फसवणूक, ग्राहकांची फसवणूक ही जी मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि म्हणून हा स्मार्ट मीटर त्वरित बंद करण्यात यावा। रेग्युलर जे मीटर आहेत तेच राहावा। राहिला प्रश्न थेप केसच्या नावाखाली हे मोठ्या प्रमाणामध्ये दंड। थेप केस म्हणजे काय? त्या ग्राहकांना काही चोऱ्या केलं का? मग चोऱ्या जर केलं असेल तर तुम्ही त्यांना पहिल्यांदा नोटीस का दिले नाही? कुठलाही नोटीस न देता कोणाच्या घरी जाऊन त्याचा मीटर काढणं आणि त्याला थेप केसच्या नावाखाली बंद करणं, हे सुद्धा बंद करणं हे काळाची गरज आहे आणि म्हणून तो एक आमचा या ठिकाणी मुद्दा आहे। या ठिकाणी महागाईचा रेशो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्याच्यावरही कंट्रोल अजून या सरकारने केलेले नाहीत। असे विविध मुद्दे घेऊन जे शेतकऱ्यांना आता 8 तास फक्त लाईन देत आहेत, रब्बीची फसल लावलेली आहे, टेम्परेचर कंटिन्यू वाढत आहे, 8 तासामध्ये कुठलीही लाईटवर फसल होऊ शकत नाही आणि म्हणून शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणामध्ये या नुकसान होत आहे। तिसरा शेवटचा मुद्दा आमचा आहे धान खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी धान दिलेलं आहे ते पेमेंट अजून झालेलं नाही, हे पेमेंट केव्हा करणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। असे अनेक मुद्दे घेऊन आज आम्ही कलेक्टरच्या मार्फत एसडीओकडे आम्ही त्याचं निवेदन देत आहोत आणि ही मागणी करण्यासाठी म्हणून या ठिकाणी धरणे आंदोलनावर आम्ही बसलेलो आहोत। यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसची महायुती सरकारने जो अराजकता माजवली होती आणि विरोधी पक्षामध्ये असलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि शरद पवारचे अजित पवार यांना सोबत घेतल्यावर त्यांना वाटायला लागलं होतं की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नाही, या लोकांचा आवाज म्हणून कोणी समोर येणार नाही, त्याच्यामुळे आपण जेवढ्या अराजकतेने काम करू आपल्याला कोणीही बोलणार नाही आहे, अशी अराजकता माजवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केला आणि त्याला विरोध दर्शविण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संपूर्ण राज्यभर 3 आणि 4 मार्चला जिल्हा मुख्यालयी धरणे आंदोलन देण्याचे आदेश दिले होते। त्या आदेशाच्या अनुषंगाने आज गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आम्ही धरणे आंदोलन दिलेले आहे। खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जी पिळवणूक होत आहे, आज आपण महाराष्ट्रामध्ये गोंदिया, भंडाऱ्यामध्ये, पूर्व विदर्भामध्ये फक्त धान उत्पादक शेतकऱ्यांचं बोलतो, त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आज विदर्भामध्ये कापूस उत्पादक शेतकरी असतील, सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील, तूर उत्पादक शेतकरी असतील, यांची अतिशय वाईट अवस्था आहे। 10,000 रुपये कापसाला भाव देणार होते, आज 5,000 रुपयाला कोणी कापूस विचारायला तयार नाही आहे। सोयाबीनची अवस्था तर अतिशय वाईट आहे, 3,000 रुपये क्विंटलनी सोयाबीन लोक विकत आहेत। तुरीची अवस्था आपण बघितली असेल, तुरीच्या डाळीचे भाव खाली आलेले आहेत। आज तूर 80 रुपये किलो, 90 रुपये किलोने तूर विकत आहेत। नाफेड खरेदी करायला तयार नाही आहे, पैसे द्यायला तयार नाही आहे। गोंदिया, भंडारा जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे आजपर्यंत मिळालेले नाही आहे। शेतकऱ्यांनी धान विकले, धानाचे मोबदला आजपर्यंत मिळालेला नाही आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त लाडली बहिणाच्या योजनेखाली प्रचंड गाजावाजा करणारी ही सरकार, ज्या ठिकाणी स्वारगेटमध्ये जो बलात्कार झाला तो बलात्कार झालाच नव्हता, त्या महिलेने आरडाओरड का केली नाही, तिचे कपडे फाटले का नाही, तिचा काही बोंबलण्याचा आवाज नाही आला, अशा प्रकारच्या बतावण्या करून
राष्ट्रवादी आणि शिंदे सरकारच्या मध्ये मंत्री असलेले लोक आज बोलत आहेत आणि खऱ्या अर्थाने लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करीत आहे, परंतु हा आवाज दाबला नाही पाहिजे म्हणून आज काँग्रेस 3 आणि 4 तारखेला सांकेतिक रूपाने धरणे देत आहे। पुढच्या काळात सरकारला हा काँग्रेसच्या माध्यमाने इशारा आहे, जर यांनी लोकांवर असा अत्याचार करण्याचा पुन्हा प्रयत्न केला तर काँग्रेस रस्त्यावर उतरून वेळ पडे प्रसंगी कायदा सुव्यवस्था ढासळेल याची जबाबदार सरकार राहील, पण काँग्रेस रस्त्यावर उतरून लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही।